नमस्कार, मी अश्विनी. अश्वी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला कठण मटणसाठी एक प्रश्न पडतो. तर आपण कठण मटणची भाजी बनवतो, घुगऱ्या एका साईडला जातं आणि पाणी एका साईडला जातं. त्यासाठी खास मसाला बनवणार आहोत. तर तो मसाला कसा बनवायचा आणि अगदी महिनाभर टिकतो. चला तर मग आपण कठण मटणसाठी स्पेशल आज मसाला बनवणार आहोत. चला तर काय काय साहित्य लागतं ते बघूया. मटन मटनच्या भाजीसाठी आपण खास मसाला बनवत आहोत. त्यासाठी मी घेतलेले 1 चमचा सफेद तीळ घेतलेले, नॉर्मल आपल्या घरात जो चमचा असतो तो चमचा घेतलेले, 1 चमचा सफेद तीळ, 1 ते 1.5 चमचा शेंगदाणे, 1 चमचा धन आणि 3 चमचे आपल्याला किसलेलं खोबरं घ्यायचं आहे. आणि इथे 10-12 मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, एक अद्रकचा तुकडा घेतलेला आहे, 1 इंच भर अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. आता आपण सर्व जिन्नस खरपूस असे भाजून घेणार आहोत. इथे मी एक तवा ठेवून घेतलेला आहे. तवा छान गरम झाले का प्रथम घालायचे आपल्याला खोबरं. खोबरं छान आपल्याला खरपूस असं भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंगावर. आपलं खोबरं छान सोनेरी रंगावर भाजत आलेले आहे. त्यात घालणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणेही भाजून झालेले आहे. आपण खोबरं आणि शेंगदाणा साईडला करून घेऊया. त्यात घालणार आहोत धन. धनही भाजून घ्यायचे आपल्याला छान. धनही भाजलं की आपल्याला घालायचे तीळ. तीळ लगेच भाजून होते. आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे हे लगेच. आणि मस्त थंड झाल्याच्या नंतर आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे. सर्व मसाला मी काढून घेतलेला आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच काढायचा. आणि सुक्क आपलं मिक्सरचं भांडं पाहिजे, म्हणजे आपला मसाला हा टिकतो व्यवस्थित. तर मी सुक्का वाटून घेणार आहे. अद्रक आणि लसूण घालणार नाही लगेच. आपल्याला जर महिनाभर ठेवायचं असेल तरी सुक्का वाटून घ्यायचा, आणि जेव्हा आपल्याला भाजी बनवायची तेव्हा अद्रक लसूण ठेचून टाकायचं. प्रथम मी सुक्का करून घेत आहे. या पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे. अगदी पूर्ण असं पावडर नाही करून घेतले. थोडस बघत असेल तर अबडधोबड दिसत आहे. या पद्धतीने आपल्याला बारीक करून ठेवायचं. हे लसूण आणि अद्रक घालून सुद्धा मी मसाला बारीक करून दाखवते. लसूण आणि अद्रक टाकल्याच्या नंतर या पद्धतीने मसाला होतो. हा मसाला आपला महिनाभर टिकणार नाही, म्हणून आपण लसूण आणि अद्रक जेव्हा आपल्याला भाजी बनवायची तेव्हाच घालायचा, म्हणजे छान असा फ्लेवर राहतो लसणाचा आणि अद्रकचा. तर आता मी लसूण अद्रक घातलेलं आहे, तर भाजी सुद्धा बनवून दाखवते. आता कठण वटण भिजत घातलेलं नाही, तर पटकन अशी होणारी बटाट्याची भाजी दाखवते. त्याच मसाल्यापासून आपण बटाट्याची भाजी बनवणार. त्यासाठी मी 4 बटाटे घेतलेले, साल काढून घेतलेले. अगदी झटपट अशी आपल्याला भाजी बनवायची आहे. या पद्धतीने कट करून घेते बटाटे सर्व. या पद्धतीने मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहे, आणि त्यासाठी एक कांदा, एक टोमॅटो कापून घेतलेला आहे. इथे मी गॅसवर कुकर ठेवून घेतलेला आहे. तेल घालून घेते थोडस. तेल घालून घेतलेले काही खडे मसाले आणि जिरं मोहरी घालून घेते. त्याच्यामध्ये मी तेजपत्ता, चक्रीफूल, दालचिनीचा तुकडा आणि मिरी, लवंग घालून घेतलेला आहे. म्हणजे काय होतं, आपल्या जे कडधान्याला फ्लेवर खूप छान येतो. लगेचच घालायचा आपल्याला कांदा. कांदा छान लाल रंगावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपला कांदा गुलाबी रंगावर परतला की मऊ झालेला आहे, म्हणजे आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे. सर्व टोमॅटो घालून घेतलंय, आणि छान टोमॅटो सुद्धा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. आता आपण बटाटा घालून घेणार आहोत. आपण बटाटा जो कट करून ठेवला तो, कडधान्य तुम्ही भिजत घातले तर कडधान्य घालू शकता. आणि सुक्या मसाल्यामध्ये आपण वर्षभरासाठी साठवण्याचा मसाला, चिकन मसाला, हळद पावडर, बस एवढेच मसाले आपण घालणार आहोत. छान मिक्स करून घेणार आहोत. त्यात जाणार चवीनुसार मीठ. मिक्स करून घेऊया. आता घालून घेऊया जो आपण मसाला बनवून ठेवला होता तो मसाला मी घाल आहे. सर्व मसाला मी घालून घेणार आहे. जो आपण मसाला बनवतो एका भाजीसाठी मसाला पुरेसा आहे. आणि तुम्ही जास्त महिनाभरासाठी बनवून ठेवणार असाल तर जास्त प्रमाण घ्या. एका भाजीसाठी हे प्रमाण अगदी मापत आहे. आता मस्त पाणी घालून घेणार आहे मी. थोडस रशाची करणार आहे मी भाजी. पाणी घालून घेते. 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. पटकन होते अशी 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत आपण.
आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे आणि आता आपला कुकर मस्त असं थंड झालेला आहे. आपण खोलून घेऊया. ते मस्त अशी आपली भाजी झालेली आहे बटाट्याची. बघत असाल तर मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. करून ठेवा, खूपच छान अशा भाज्या लागतात. आणि आजची आपली रेसिपी कशी वाटली नक्कीच सांगा कमेंट्स मध्ये. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.